दिसते ते चांगले, कलर मस्त आहे. प्रॉपर दम आहे की नाही माहीत नाही, बघूया. वर्षाची बघा दाल खिचडी आली. आम्ही चाललो आहे दादर वेस्टला. तर दादर ईस्ट टू वेस्ट जाण्यासाठी हा ब्रिज आहे. आपण ब्रिज कधी पण बघावं तो हा पूर्ण फुल असतो. हे स्पायडरचे आहे. 250 रुपयाला स्वस्त आहे, म्हणजे रेट चांगला आहे, रिजनेबल आहे ना. गुलाबाची पण आहे, मिक्स गुलाब 100 पाव. हे बघा झुमके किती आहेत बघा. इथे खूप गर्दी असते नाश्ता करण्यासाठी. बरेच लोक येतात लांबून लांबून. नमस्कार मंडळी, आज आम्ही दादरला आलेलो आहोत. सो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर दादरला आलो आहे. इकडे येण्याचं कारण म्हणजे आम्ही एक साडीचा व्हिडिओ शूट करायला आलेलो. आपले दादा आहेत राजापूरचे, त्यांच्या श्रीरंग साडीला गेलो होतो. आता आम्ही आलो आहे दादर ईस्टमध्ये. कैलास लस्सीच्या समोर इकडे एक हॉटेल आहे. गर्दी बघा इकडे. शापूर रेस्टॉरंट म्हणून फेमस आहे. इकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. तर आम्ही कधी दादरला इकडे येत असतो. तो घेतले बिर्याणी, ही आहे चिकन बिर्याणी. वर्षा घेणार आहे दाल खिचडी. बघूया टेस्ट करून. आणि आम्ही आज दादर मार्केट फिरणार आहोत. तर दादर मार्केटमध्ये काय घेणार आहोत, तर घरासाठी शॉपिंग. दिसते ते चांगले, कलर मस्त आहे. प्रॉपर दम आहे की नाही माहीत नाही, बघूया. वर्षाची बघा दाल खिचडी आली. पापड, दाल खिचडी, बिर्याणी टेस्ट करूया. वा, चांगलं आहे. चिकन शिजलं आहे. दम बिर्याणी वाटत नाही, फक्त चिकन बिर्याणी आहे. साईडला बघताय चिकन म्हणजे ओके आहे. ऑर्डर पण कसं एकदम हायफाय नाही. तुमचं एक टायमाचं पोट भरेल. वर्षाने इकडे घेतले दाल खिचडी. तर इकडे गर्दी असते नेहमी, कधी पण या तुम्ही. तुम्हाला पटकन काहीतरी खाऊन लगेच कुठेतरी मार्केटला यायचा ट्रेन पकडायची असेल तर ठीक आहे, या हॉटेलला येऊ शकता. आम्ही अगोदर पण आलेलो इकडे. डाळ जास्त झाली वाटतं, असं होतं कुठे कुठे. चला जरा खाऊन घ्या, नंतर तुम्हाला मार्केट दाखवतो. जस्ट जेवण झालं आहे आमचं. आणि वर्षाला दाल खिचडी नाही आवडली, तर दाल खिचडी रिप्लेस केली. आणि टेस्ट पण नव्हती ना, काहीच नव्हती टेस्ट. तिखट स्पायसी पण होती आणि मीठ नाही, काय नाही, चवच नशी वाटतच नव्हती टेस्ट दाल. आणि एकदम अशी पाण्यासारखी होती. पाण्यासारखी एकदम अशी. इकडे बघ, कैलास लस्सी फेमस आहे. कधी पण या, 12 महिने गर्दी. आता पावसाळा की उन्हाळा ते समजत नाही. जायचं आहे, पण काय घ्यायचं आहे तुला? आता प्रज्ञूने सांगितलंय मेन बॅग घ्यायची त्याला. गोकूची बॅग हवे. गोकूची बॅग घ्यायची. बोलते बघूया. पनवेलला शोधत होतो, सापडत नव्हते. अजून काय बघू, बघूया. शॉपिंग छोटे मोठे घेणं होतं असतं. दादरमधला फेमस स्पॉट आहे. कोणाला कुठे भेटायला काही बोलत असेल ना, तर डायरेक्ट सांगायचं कैलास लस्सी. इथे येतात सगळे. आम्ही चाललो आहे दादर वेस्टला. तर दादर ईस्ट टू वेस्ट जाण्यासाठी हा ब्रिज आहे. आपण ब्रिज कधी पण बघावं तो हा पूर्ण फुल असतो. संध्याकाळची तर खूप गर्दी असते इकडे. दादर लोकल, इथून बाहेर पडतात लोक. सेंट्रल रेल्वे, पुढे गेलो की वेस्टर्न रेल्वे. बाजूबाजूलाच आहेत. हार्बरला जात असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे शिवडी किंवा वडाळा, नाही तर इथून कुर्ला जाता येतं. पूर्वी एके टायमाला इकडे ना ब्रिजवरती खूप गर्दी असायची, म्हणजे विक्रेत्यांची अशी चालायला नाही मिळायचं. पोलिसांचा इकडे बंदोबस्त असतो. गर्दी बघा. एक टायमाला कामानिमित्त मी दादर, वरळी, आमच्या मुंबईमधले जेवढे पण प्रोजेक्ट होते तिकडे फिरायचं, तेव्हा दादरला प्रवास करायचो ट्रेनने. ते दिवस आठवतात. काय रे, स्ट्रगलिंग लाईफ होती. आता पण आहे, पण थोडा पॅटर्न बदलला आहे. बाहेर पडायला रस्ता, इथून आपल्याला पूर्ण दादर वेस्ट फुल मार्केट दिसतं. हे बघ, अशा चाळी होत्या पूर्वी दादरला वेस्टला, आता पण आहेत. कौलारू घरं असे. आता असं बघायला नाही मिळत. त्या ठिकाणी तर मोठे मोठे टॉवर बनायला लागले. बघ, अशा चाळी होत्या पूर्वी. आणि इथून खाली पूर्ण मार्केट. दादरचा फील घ्या, एकदम फ्रेश फुल आहे. 100 रुपये पाव आहे, एकदम फ्रेश आहेत. गुलाबाची पण आहेत, मिक्स गुलाब 100 पाव. इकडे गजरे पण आहेत. गजऱ्यांचे प्रकार आहेत बघा. आता याच्यामध्ये ना मोगऱ्याचे प्रकार आहेत. सुगंधी मोगरा, वेगळे मोगरा. 30 रुपयाला 50ला 2. हा सुगंधीवाला आहे. त्याच्या विना म्हणजे सुगंध नसणारे पण असतात. चला जाऊया तिकडे, बघूया काय आपल्याला. अशा वेण्या पण आहेत. सोनचाफे मोठे पण आहेत. दादरला हे फेमस आहे वेणी. ते सुगंधी फुलं वगैरे मिळतात तुम्हाला छान छान. इकडे पण वर्षा बघते काहीतरी.
20 रुपयाला 2. सुगंधीवाला आहे. दादर वेस्टचा एरिया आहे. दादर रिट्रीट इकडे एक रेस्टॉरंट आहे. इथून आपल्याला शेअर टॅक्सी मिळतात प्रभादेवी सिद्धिविनायक जाण्यासाठी. इथून बस पण सुटतात सिद्धिविनायक जायला दादर वेस्टला. तर इथे पूर्ण पूजेचे साहित्य, त्यानंतर कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. ते बघा लाईन लागले प्रभादेवी सिद्धिविनायक जाण्यासाठी. एरवी आज गर्दी खूप कमी वाटते. मला वाटतं मार्केटमध्ये जास्त दुकानं नसणार आहेत. पोलीस बंदोबस्त आहे आज. रांग बघा, प्रसिद्ध मामा काण्यांचं स्वच्छ उपहारगृह. इथे खूप गर्दी असते नाश्ता करण्यासाठी. बरेच लोक येतात लांबून लांबून. नाश्त्याचं दुकान चांगलं मिळतं इथे. दादर मार्केट पूर्ण खाली खाली आहे बघा. इकडे अशी कारवाई असली की पूर्ण मार्केट खाली वाटतं. इकडे छान छान शॉर्ट पॅन्ट वगैरे मस्त मस्त आहेत. चप्पल इकडे बघा, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, प्लाझो. आणि बाहेरचे सेल्समन असतात अट्रॅक्ट करून आतमध्ये बोलवायला. हे बघा, गाडी आली महानगरपालिकेची पळापळ असते. त्यांचं पण शेवटी त्यांचं म्हणणं आहे की आमचं हातावर पोट आहे, विकणार तेव्हा घर चालणार. इकडे इमिटेशनचा पण मोठा होलसेलचा पूर्ण मार्केट आहे इकडे. इमिटेशनसाठी पण दादर फेमस आहे. झगमगाट आहे पूर्ण. आजकाल याचं पण खूप मार्केट चाललं आहे, ट्रेंडला आहेत. हां, हे लॉटरी आहे. लॉटरीची सिस्टम जुनी झाली तरी पण काही काही मंडळी शौकीन आहे ते लॉटरी काढतात. हा बघ इथे बघ, विचार गोकुची बॅग आहे, काही बॅगचंच शॉप आहे पूर्ण. हे स्पायडरचे आहे. 250 रुपयाला स्वस्त आहे, म्हणजे रेट चांगला आहे, रिझनेबल आहे ना. तो पॉकीमॉन पण आहे. तो बघ का पॉकीमॉन आहे. सुपरमॅन आहे तर पॉकीमॉन बघ. हां, हा बघा पॉकीमॉन. इथं लिटल स्टार्स, सिंगम, मस्त मस्त बॅगा आहेत इकडे. शोरूम आहे पूर्ण मोठं. बाजारात जायला भाजीपाल्यासाठी पण मस्त आहेत. अशा पण साईड बॅगा पण आहेत. तुमचं खास बॅगांसाठीच फेमस आहे ना. असे पण बॅग आहेत, ट्रॅव्हल बॅगा पण. प्रज्ञूसाठी ही स्पायडरमॅनची बॅग घेतली. चांगली तर वाटते. नाही तर अशा पण किती महागातला घेतल्या तरी खराब होतातच. पण दादरला पूर्ण मार्केट बघा, पूर्ण खाली खाली दिसते. एरवी खूप गर्दी असते इकडे. हे तुम्हाला इकडे बॅगा घेता येतील. इकडे असे चप्पल, बाजूला इकडे मॅक्सी. काका आज मार्केट बंद 5 महिने से बंद आहे. आता कोण बसतच नाही का? ते माझी कारवाई झाली तिथनं. कारवाई आहे. माझा पावसामध्ये गणपतीमध्ये असंच राहील. ते तो उपरवाला झालं. अरे एरवी किती गर्दी असायची ना, खूप गर्दी असायची. हा, पोलीस ठिकाणी सगळ्या ट्रेन बसलेले आहेत. म्हणजे 5 महिन्यापासून बंदच आहे बोलतात मार्केट. असंच असतं, पूर्ण मोकळा केला आहे रस्ता. ॲक्च्युली चांगलं पण आहे त्या अर्थाने, कारण की हा रस्ता माणसांना जाण्यासाठी, गाड्यांसाठी आहे. तर एरवी गाड्या माणसांना चालायला पण नाही मिळायचं. 1 ग्राम सोनावाले आहेत. 1 ग्राम सोना. मंगळसूत्र बघा, स्वस्तात मस्त. 50 तोला. आता सोन्याचा भाव किती गेला आहे? दीड लाख ना थोडा. 1.42 झालं आहे काहीतरी. एकदम असं वाटतं खरोखर सोनं वाटतं ना. हेच घालायचं आहे. चोरी झाली काय होणार नाही, वाटणार नाही. इकडे बघा, हे 1 ग्रामवाले, हे पण खूप चालले आजकाल मार्केट इकडे. दादरला यांची दुकानं वाढलीत. 1 ग्राम सोनावाले. हे बघा, प्रत्येक गल्लीची खास बात आहे. प्रत्येक गल्लीत काहीतरी वेगळं व्हरायटी आहे. पावसाळी भाज्या आल्या इकडे. टाकळा भाजी, फोडसीची भाजी. आणि तुम्हाला दाखवतो, जरा झलक दाखवतो आतमध्ये. काही दुकानाचं काम चाललं आहे. इमिटेशन ज्वेलरी. हे इकडे होलसेलर आहेत. बरेच जण इथून घेऊन रिटेलमध्ये धंदा करतात. $270 आहे. किती? पहिले त्या 270. ते चांगले होते. अरे बापरे, एवढ्या मोठ्या चैन आहेत. हे कितीला पडतात? 3,500, 3,000, 3,500. पण हे 1 ग्राम बोलतात ते तसंच आहे का? हे पण एक ग्रामचं आयटम आहे. हे आहे का?
कलर उडणार नाही. ते मायक्रोच आहे. अच्छा, याचा पण कलर उडत नाही. नाही लवकर जातं. कलर लवकर उडत नाही बघा. वर्ष 1.5 वर्ष पण जातं. हे इकडे होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे ना इकडे. हां दोन्ही आहे. काय काय लोक मंगळसूत्र पण विकतात ना इकडे. हो हे बघा, आता तुला झुमके दाखवले ना, ते कुठे गेले झुमके. हे बघा झुमके किती आहेत बघा. कितीला आहे ते? त्याच्यामध्ये मिक्स येत आहे 350, 400, 500. 300-400 पासून सुरुवात आहे. 350 पासून स्टार्ट आहे. पण हे जर रिटेलला गेलं तर महाग पडतील ना. हे रिटेलचं प्राईस आहे. होलसेलमध्ये होलसेलमध्ये मग कमी होऊन जातं. 12 घ्यावं लागतं असं. होलसेलमध्ये 12 घ्यायला लागतात. 12 किंवा 6. हे बघा यांच्याकडे पण आहेत. हे 1 ग्रामवाले आहेत का हे पण. आर्टिफिशियल आतमध्ये हेच पूर्ण मार्केट आहे ना सगळं. इमिटेशन ज्वेलरी. बघा दादरला कुणाला यायचं असेल ना शॉपिंग करायला होलसेलमध्ये इमिटेशन, तर या इकडे बरोबर ना. हे गल्लीचं नाव काय. कीर्तिका मार्केटमध्ये पहिली गल्ली. तो इकडे दादा आहेत, त्यांनी सांगितलं आता धंद्यावरती खूप परिणाम झाला. म्हणजे कीर्तिका मार्केटमध्ये आहे ना कस्टमर्स तसे कमीच आहेत आता, कारण की बाहेर मार्केटमध्ये जास्त कोण येत नाही ना, त्यामुळे आतमध्ये पण परिणाम झाला आहे. तर दादरचं मार्केट बघा या टायमाला थोडंसं असं ऑफ सीझनमध्ये असं आहे. सीझन सुरू होईल गणपतीमध्ये तेव्हा इकडे दुकानं भरणारच आहेत, त्यात काही शंका नाही असं वाटतं आहे. सोनचाफा, विसावा हॉटेल, असे काय काय इथले स्पॉट फेमस आहेत. दादर वेस्टला आलो आहे. इकडे हनुमान मंदिर आहे बरोबर एकदम चौकामध्येच. आणि आपला हा वर्दळीचा रस्ता, टायटनचे शोरूम आहे, पुढे शोरूम आहेत सगळे ब्रँडचे. आणि आपली BST. एक टायमाला इकडे फेमस आम्ही यायचो विसावा हॉटेलला. BST बस, मुंबईचा फील घ्या. दादर वेस्ट. इथून सिद्धिविनायक मंदिरसुद्धा चालत जाता येतं, जवळ आहे. दादर चौपाटी, तिथे बघा काहीतरी गर्दी झाली महिलांची. कितीला आहे. 150ला कुर्ती आहे ना. टॉप आहेत ना, कॉटनचे आहेत, चांगले आहेत. 150ला जीन्स पॅन्टवरती घालायला चांगलं आहे ना, रेग्युलर यूज कधी करायला. गर्दी झाली बघा महिलांची. नमस्कार. मस्त एकदम. थँक्यू थँक्यू. गणपतीच्या टायमाला आलं ते राऊंड मारायला बघू. त्या दादरमध्ये एवढ्या प्राईज वाढल्यात ना, विचारू नका. एक टायमाला दादर असं वाटायचं एकदम स्वस्त शॉपिंगसाठी दादर आहे, पण तुम्ही इकडे याल ना आता खूप किमती महाग झाल्या आहेत सगळ्या गोष्टींच्या. म्हणजे सगळं महाग झालं आहे, दादर महाग झालं आहे असं बोलायला काही हरकत नाही. त्याची कारणं बरीच असू शकतात, कारण की त्यांनाच किमती महाग मिळत असतील त्याच्यामुळे, पण दादरला महाग झालं आहे सगळं. इकडे बघूया, एक काहीतरी शॉपचं दुकानाचं नाव सांगितलेलं त्याने इकडे. तिथे जर असेल तर आपण काहीतरी खरेदी करू, नाहीतर कल्टी मारू. बाजूला एक बॅग घेतली आणि वर्षाने काहीतरी घेतलं आहे. इकडे बघूया, एरवी खूप गर्दी असते. भाजी मिळते, भाजी, खजूर, कढीपत्ता घेतेस. मस्त आहे रे, 10 रुपयाला, चांगला आहे, जुना आहे. 60 रुपये. कोथिंबीर घे. चाय पात नको. 50 आणि 10. आम्ही मागं राहते काजू आणि मसाला. थँक्यू. मला शॉपिंगला दादरला आलात. मी येते कपडे वगैरे. चला, थँक्यू, चांगलं वाटलं भेटून. थँक्यू थँक्यू. इकडे सामान काय घी मिळतं त्यांच्याकडे. हां, मिठाई, घी. 50ला 3 द्या.
चांगलं असतं आवळा शरीरासाठी चांगलं आहे. प्रांजू बनवते आवळ्याचं काय बनवते सुपारी ना हळद वगैरे लावून मस्त लागतं ते मीठ लावून आवळा चांगला असतो चांगलं असतं शरीरासाठी. घेतलं आजीकडून. इकडे आहेत ना आपले सर्वसामान्य लोक बरीच मंडळी अशी आहेत जे त्यांना दुकान टाकतात नाही तिकडे बसतात आणि विकतात. लांबून लांबून लोक पण येतात इकडे विकायला. अगदी काय काय लोक पालघर वसई तिकडून पण भाजी घेऊन इकडे विकायला येतात सकाळचे. हे फ्रॉकीवाले रुमालवाले सगळे होलसेलर आहेत. लहान मुलांचे कपडेवाले इथे या होलसेलमध्ये घ्या. लय रिजनेबल फरक पडणार म्हणजे 200-300 रुपये मार्जिन आहे पर प्रोडक्ट मागे. सरबत पिऊया इथे उसाचा रस. तुला घ्यायचं आहे रसवंती गृह. एवढा मजा नाही आली पावसामध्ये जरा पानसट लागतं. तेवढा गोड नसतो तेवढा ना. मुंबईची ट्रॅफिक. चला क्रॉस करूया. दादर वेस्ट टिळक ब्रिज आहे ना. टिळक ब्रिज. इथे प्लाझा थिएटर आणि फिरायला गेलो. दादर खूप मोठं आहे पण आम्हाला परतीचा प्रवास पण करायचा लांब त्याच्यामुळे आम्ही इथूनच आता फिरतो आहे. थोडी शॉपिंग झाली आणि आम्ही आता हा ब्रिज चालत चालत ईस्टला जाऊ. दादर ईस्ट एरिया हा स्टेशनला जातो. दादर ईस्ट स्टेशन. इकडे पण जाम झालं आहे. प्रवास कसा करायचा या इथे इथे या. ऐकतच नाही यार टॅक्सीवाले पण अजिबात ऐकत नाही कोण. पूर्ण दादर ईस्ट एरिया. एक टायमाला मी जेव्हा प्रतीक्षानगर सायन अगदी मामाकडे राहायचो मी तेव्हा दादरला शॉपिंगला चालत यायचो प्रतीक्षानगरवरून. आत्ता कोण येतं की नाही माहीत नाही. एक टायमाला आम्ही चालत यायचो इकडे. दामोदर मिठाईवाले. स्वतः आम्हाला इथून आहे ना कॅब बुक करायची आहे. त्यावेळेला मी गावाला जायची ना जास्त मिठाई आज करत. गावाला राहायची तेव्हा हां गावाला राहायचीच तेव्हा गावाला जायची त्यावेळेला मिठाई घेऊन जायची असेल ना तर ह्याच्यातून हे दामोदर त्याला जाऊया काहीतरी घेऊया. इथून पण चालूच आहे. समोसा दामोदरचा फेमस आहे. समोसा वडापाव सगळं मिळतं गरम गरम. दामोदर हॉटेलमध्ये आपला स्वीट शॉपमध्ये आलो आहे. श्रीखंड आम्रखंड ड्रायफ्रूट श्रीखंड. असं वाटत आहे तुम्हाला समोसा पाव वडापाव आणि चहा इथे. चहा पण बनवले. हां छान आहे थँक्यू. वर्ष यायची तेव्हा मग आठवण म्हणून परत आलो इकडे बऱ्याच दिवसांनी. जाऊया तिकडे करूया क्रॉस करून. इथून नाही भेटणार तिकडून जायला लागेल. इथे जाऊया हां चला चला. बघा दामोदर मिठाईवाले. मिठाई टेस्टी एकदम भारी लागते. काय घेतले आहे दादर टीटी. दादर टीटीचा माहोल छान वाटतं. संध्याकाळची वेळ आहे. BST बस हळूहळू मंडळी कामावरनं सुटतील घरी जातील आणि हा दादर टीटी परिसर पण जाम होऊन जाईल. इथे पोलिसांचं कंट्रोल असतं म्हणून गाड्या व्यवस्थित सुटतात. तर आपली गाडी बुक झालेली आहे. वेट करूया आणि निघूया. वधूचा यायचा टायमिंग झाला आहे का? 5:30 वाजले. एकदाचा पोचलो पनवेलला आमच्या. सो प्रवास झाला थोडासा हेक्टिक दमल्यासारखं वाटतं आहे. प्रवास आमचा लई लांबचा आहे. एकदाचा पोचलो एकदा. तर चला मंडळी तर हा व्हिडिओ संपवतो इकडे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दादरला गेलो. दादरचा मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. मुलांसाठी शॉपिंगचे केलेलीच आहे. अजून काय काय घेतलं थोडी भाजीपाला वगैरे घेतले. मेथीची भाजी आवळा मेथी भाजी काय काय घेतले आवळा वगैरे. छोटी मोठी शॉपिंग झाली आहे. तर तुम्हाला त्यानिमित्ताने दादर मार्केट दिसलं असेल आणि आम्हाला पण छान वाटलं बऱ्याच दिवसांनी तिकडे फिरायला. दादरमधल्या काही आठवणी आहेत जुन्या. सो त्या पण आमच्या जाग्या झाल्या तिकडे जाऊन.
ओव्हरऑल मस्त वाटलं. तुम्हाला पण व्हिडिओ बघून समजलं असेल की दादरला मार्केट तेवढं नाही भरत आहे. छोटी मोठी शॉपिंग आपल्या एरियातच करू शकतो. पण जेव्हा गणपतीचा सीझन येईल त्यावेळेस तिथे दुकानं बसतील असा अंदाज आहे. बघूया परत एकदा अपडेटेड व्हिडिओ कधीतरी करू आपण. महिन्याभरात जेव्हा जो माहोल बनेल तेव्हा त्या टायमाला तिकडे निमित्ताने आम्ही गेलेलो तर छान आपला एक तिकडचा व्हिडिओ पण झाला. छान भेटू वाटलं. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. सी यू. टेक केअर.